हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला नॉर्थ कर्नाटकामध्ये केला जाणारा पदार्थ हा रंजका तो कसा केला जातो ते सांगणार आहे। त्यासाठी इथे फ्रेश पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या फ्रेश आहेत म्हणजे ओल्या आहेत, सुकलेल्या नाही आहेत। तर त्या मी मार्केटमधून आणून व्यवस्थित धुवून त्यांना थोडंसं ड्राय मीन्स फडक्याने पुसून घेऊन मग त्यांना कट करून घेतलेला आहे। चला तर आता ही पुढची प्रोसेस पाहूया। आता या रंजकासाठी मी इथे जिरे आणि मेथी दाणे ड्राय रोस्ट केलेले आहेत। बिलकुल मी तेल घातलेलं नाही आहे, ड्राय रोस्ट आधी करून घेतलेले आहे। अर्धा चमचाभर एवढंच घेतलेलं आहे। आणि आता पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी टोपलीमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी हा खडा हिंग घातलेला आहे। या खड्या हिंगनी ना स्वाद खूप छान येतो पदार्थाला। तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे जेणेकरून आतपर्यंत तळला गेला पाहिजे, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। हे पहा, आता तो व्यवस्थित फुललेला आहे। आता मी हा बाहेर काढून घेते। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी चिंच घालणार आहे। कोणी नुसतं अगदी फक्त लिंबू पिळून करतं, याच्यात मी थोडीशी चिंचही घालते। चिंचेने छान स्वाद येतो। आपल्याला लिंबूही घालायचा आहे, पण थोडीशी चिंच घातल्यामुळे याला छान स्वाद येईल। तोही व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता चिंचही मी बाहेर काढून घेते। त्यानंतर आपल्याला 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। याचाही पाण्याचा अंश गेला पाहिजे इतपत आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। आता हे बऱ्यापैकी याच्यामध्ये तेलामध्ये परतले गेलेले आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये जे तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्यांचे ते आपण याच्यामध्ये घालायचे आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा पाण्याचा अंश पूर्णतः जळून गेला पाहिजे। जास्त हाय फ्लेमवर नाही, नाहीतर मिरच्या करपतील। आणि हा जो रंजका आहे तो वर्षभर टिकण्यासारखा पदार्थ आहे। आपल्या नॉर्थ कर्नाटकामध्ये म्हणजे हुबळी आणि धारवाड या गावांमध्ये लग्नाच्या दिवशी, अगदी लग्नाच्या दिवशी हा रंजका आवर्जून केला जातो। आदल्या दिवशी कार्यक्रमांना लग्नाच्या बरंच काही व्हरायटी असते, पण लग्ना दिवशी नेमका हा पदार्थ आवर्जूनच केला जातो आणि हा पदार्थ तिकडे चालतो व्यवस्थित। आणि हा पारंपरिक पदार्थ आहे, तो मी तुमच्याशी शेअर करते। आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि यांना थंड होऊ द्यायचं आहे सगळ्या पदार्थांना। आता इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि जो आपण हिंग तळून घेतला होता, खडा हिंग, त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। पाहतो किती व्यवस्थित तळला गेलेला आहे। आणि त्यामध्ये मी आता हे ड्राय रोस्ट करून घेतलेले मेथी दाणे आणि जिरे हे सुद्धा बारीक करून घेणार आहे। चला तर आता आपण बारीक करून घेऊया। पहा, आता जिरे, मेथी आणि हिंग व्यवस्थित बारीक झालेला आहे। त्याच्यामध्ये आता तळून घेतलेला चिंच आणि ह्या मिरच्या हे सगळं ॲड करायचं आहे। आणि यामध्ये आपण चिंच घातले, आंबटपणा घातलेला आहे, त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण गूळ थोडा घालत आहोत। गुळाऐवजी तुम्ही साखरही घातली तरी चालेल, पण गुळाने स्वाद छान येतो। त्यानंतर याच्यात आपण मीठ घालणार आहोत, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कमी जास्त आपण नंतर बघू शकतो। त्यानंतर इथे मी आता 1 लिंबाचा रस घालतीये, त्यांना ऑलरेडी आपण चिंच घातलेली आहे। आणि जर तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही 2 लिंबू पिळू शकता। जशा मिरच्यांची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यात बिलकुल पाणी न घालता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। चला तर आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। आता अशा पद्धतीने इथं हा रंजका किंवा
कोल्हापूर साईडला याला लाल मिरचीचा ठेचाही म्हणतात. अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि पुढची प्रोसेस आता आपण पाहूया. आता इथे मी तडका पॅनमध्ये थोडंसं मोठा चमचाभर एक तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून बंद करून घ्यायचा आहे गॅस. आणि त्यानंतर थोडासा जास्त असा हिंग ॲड करायचा आहे. इथे मी पावडर हिंग वापरते आहे. हिंगामुळे ना खूप छान स्वाद येतो. आणि आता ही फोडणी आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायची आहे आणि मग रंजकामध्ये घालायची आहे. चला तर आता ही फोडणी आपण थंड करायला ठेवूया. आता इथे तडका थंड झालेला आहे. तुम्ही याच्यावर आता घालते. बिलकुल गरम गरम नाही घालायचं. आणि हे जर तुम्ही वर्षभरासाठी करून ठेवत असाल तर काचेच्या बरणीमध्ये, कोरड्या बरणीमध्ये, स्वच्छ बरणीमध्ये हे भरून ठेवायचं. आणि तुम्हाला जसं लागेल किंवा खायला तुम्ही काढाल ना बाहेर, त्यानुसार तुम्ही वरून तडका हा असा घालून वापरू शकता. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित खमंग असा वास सुटलेला आहे याचा. वाव, तोंडाला पाणी सुटलं. अशा प्रकारे तुम्ही हा रंजका नक्की तयार करून पहा. आता अशा पद्धतीने ही मी व्यवस्थित अशी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे फोडणी. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.